तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 27 आणि या 27 पेजवर 27 पेजवर वरून 9वी ओळ सापडलं. तर शंका आहे बघा मध्येच, शंका वाचू. जिस मोक्ष वास्ते तुम तत्वम पदार्थ का निरूपण करते हो सो मोक्ष क्या वस्तु है. ठीक है. पूर्व पक्षी शंका करत आहे. ध्यान द्या. काल आपला जो विषय झाला की तत् आणि त्वम या पदार्थाचा विचार करायला पाहिजे, कारण या पदार्थांचा म्हणजे तत्पदाच्या अर्थाचा आणि त्वम पदाच्या अर्थाचा विचार केल्याशिवाय वाक्यार्थबोध होणार नाही. वाक्यार्थबोध झाला नाही तर ज्ञान उत्पन्न होणार नाही. ज्ञान झालं नाही तर मोक्ष होणार नाही. पर्यायाने अंतिम बताया सांगितलं मोक्ष. मग त्या मोक्षासाठी मुळात तत् आणि त्वम या पदाच्या अर्थाचा विचार करायला सांगितलं होतं. त्यावर पूर्व पक्षी शंका करतो आहे. काय म्हणतो की जिस मोक्ष वास्ते, सापडलं सर्वांना, ज्या मोक्षाकरिता पूर्व पक्षी बोलतोय सिद्धांतांना की तुम म्हणजे तुम्ही सिद्धांती तत्वम पदार्थ का निरूपण करते हो, तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं निरूपण करत आहात ज्या मोक्षासाठी, सो मोक्ष क्या वस्तू है, तो मोक्ष काय आहे नेमका, तर मोक्षाचं स्वरूप काय आहे असा प्रश्न. तो पूर्व पक्षीच विकल्प करून विचारतो आहे सिद्धांतांना की मोक्षाचं स्वरूप असं आहे का, मोक्षाचं स्वरूप असं आहे का, अशा पद्धतीने. अज्ञान की निवृत्ति का नाम मोक्ष है अथवा ब्रह्म भाव का नाम मोक्ष है, हे दोन विकल्प करत आहे पूर्व पक्षी. मोक्ष नेमकं काय आहे. अज्ञानाची निवृत्ती का नाम म्हणजे अज्ञानाची निवृत्ती याला मोक्ष म्हणायचं, किंवा ब्रह्मभावाची प्राप्ती याला मोक्ष म्हणायचं. या दोन्हीपैकी तुम्ही मोक्षाचं स्वरूप काय मानता, कोण विचारतो आहे, पूर्व पक्षी. ठीक. आता कदाचित सिद्धांती म्हणतील की पहिला जो विकल्प आहे अज्ञानाची निवृत्ती, तर ब्रह्म तर प्राप्तच आहे, फक्त प्रतिबंध स्वरूप जे अज्ञान आहे त्याची निवृत्ती होणं म्हणजेच मोक्ष, असं जर सिद्धांती मान्य करतील तर त्यावर तो बोलतो आहे आता पूर्व पक्षी. प्रथम पक्ष जो अंगीकार करो, म्हणजे पहिला पक्ष जर तुम्ही अंगीकार करत असाल तर सो संभवता नाही, म्हणजे पहिला पक्ष म्हणजे कोणता, अज्ञानाची निवृत्ती हाच मोक्ष आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. प्रथम पक्ष जो अंगीकार करो सो संभवता नहीं, काहे ते, का बरं. सो अज्ञान की निवृत्ति रूप मोक्ष ब्रह्म के स्वरूप ते भिन्न ही होवेगा. समजा घडीभर अज्ञानाची निवृत्ती म्हणजेच मोक्ष असं मानलं थोडा वेळ, तो होईल काय म्हणे, तर तो बोलतो आहे कोण, पूर्व पक्षी. तर सो अज्ञान की निवृत्ती, ती जी अज्ञानाची निवृत्ती आहे तर निवृत्तीत मोक्ष आहे, तर निवृत्ती रूप मोक्ष ब्रह्म के स्वरूप ते भिन्न ही होवेगा. ब्रह्म स्वरूपाहून काय होईल, भिन्नच होईल. म्हणजे मग होऊ द्या की, अडचण काय. तर पुन्हा बोलतोय मग तो करिके, जर तुम्ही तसं मान्य कराल, काय मान्य कराल की अज्ञानाची निवृत्ती हेच मोक्षाचं स्वरूप आणि अज्ञानाची निवृत्ती ही ब्रह्माहून भिन्न आहे. मग ब्रह्म एक गोष्ट, अज्ञानाची निवृत्ती म्हणजे काय, अभाव, तो ब्रह्मरूप होऊ शकत नाही, म्हणून ब्रह्माहून भिन्नच मानावं लागेल. मग दोन गोष्टी झाल्या, एक ब्रह्म आणि दुसरं अज्ञानाची निवृत्ती ज्याला तुम्ही मोक्ष म्हणत आहात. तर अज्ञानाची निवृत्ती रूप जो मोक्ष ती एक गोष्ट आणि ब्रह्म ही दुसरी गोष्ट, तो दोन झाल्या. आणि दोन झाल्या वस्तू तर अद्वैतत्वाची हानी. कारण वेदांत मतामध्ये काय म्हटलेलं आहे, ब्रह्म एक मात्र अद्वैत आहे, द्वैत नाहीच. पण इथं द्वैत सिद्ध होऊ राहिलं. मग तेच सांगताय बघा, करिके म्हणजे ब्रह्माहून भिन्न
अज्ञानाची निवृत्ती रूप मोक्ष आहे असं मानलं तर होईल काय? ता करिके त्यामुळे एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एकच एक अद्वितीय ब्रह्म आहे. इस श्रुती का विरोध होवेगा, या श्रुती बरोबर काय येईल? विरोध येईल. कारण श्रुती काय सांगते? एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एक मात्र अद्वितीय द्वैत रहित ब्रह्मच आहे आणि तत्र द्वैताची सिद्धी होऊ राहिली. इस श्रुती का विरोध होवेगा. यद्यपि ता ब्रह्म ते भिन्न, दुसरा कोई भाव पदार्थ नाहीये. ही गोष्ट एवढी बरी म्हणे. पूर्व पक्षीच बोलतो आहे काय की ब्रह्म भाव आहे आणि अज्ञानाची निवृत्ती अभाव आहे. मग ब्रह्माहून भिन्न दुसरा कोणी भाव पदार्थ नाही आणि म्हणून अद्वैत तर आहेच आहे असं जर म्हणत असाल तर त्या दृष्टीने भावरूप ब्रह्म अद्वैत आहे हे जरी सिद्ध होत असलं तरी पण पहा, यद्यपि ता ब्रह्म ते भिन्न, त्या ब्रह्माहून भिन्न दुसरा कोई भाव पदार्थ नाही आहे. दुसरा कोणी भाव पदार्थ नाही आहे. कारण अज्ञानाची निवृत्ती जरी दुसरा पदार्थ असला पण तो अभावरूप आहे आणि भावरूप फक्त ब्रह्मच आहे. दुसरा कोई भाव पदार्थ नाही आहे. सा अज्ञान की निवृत्ती अभावरूप आहे आणि अज्ञानाची निवृत्ती ब्रह्माहून भिन्न दुसरा पदार्थ आहे पण तो काय आहे? अभावरूप आहे. भावरूप मात्र एकच आहे. कोण? ब्रह्म. सा अज्ञान की निवृत्ती अभावरूप है. या ते म्हणून ताके विद्यमान हुए भी, ताके विद्यमान हुए भी अज्ञानाची निवृत्ती रूप जो अभाव मोक्ष तो विद्यमान असला तरी देखील, या ते ताके विद्यमान हुए भी ब्रह्म की अद्वितीय रूपता निवृत्त होवे नाही. परंतु ब्रह्म अद्वितीय आहे, अद्वैतता त्याच्या ठिकाणी आहे, ती काही नष्ट होणार नाही. म्हणजे ब्रह्म अद्वैत आहे ते आहेच आहे असं तो म्हणतो. एवढं तर ठीक आहे म्हणे, एवढं बरोबर होईल. ब्रह्म की अद्वितीयता, अद्वितीय रूपता निवृत्त होवे नाही. इस रीति से, अशा रीतीने भाव अद्वैत परता करिके ता श्रुती का विरोध होता नाही. म्हणून त्या श्रुती बरोबर विरोध होणार नाही. हे कोण बोलू राहिला? पूर्व पक्षीच बोलू राहिला. म्हणजे जर असं मानणार, कदाचित तुम्ही असं म्हणाल तर कदाचित मग त्या श्रुती बरोबर विरोध येणार नाही. कोणत्या श्रुती बरोबर? एकम एव अद्वितीयम ब्रह्म, या श्रुती बरोबर विरोध येणार नाही. केव्हा? काय अर्थ केल्यावर? की ब्रह्म नाही, प्रथम पक्षच आहे. तर प्रथम पक्ष मान्य द्वैत येत होतं. प्रथम पक्षच चालू आहे सध्या. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? अज्ञानाची निवृत्तीच काय आहे? मोक्ष. मग दोन झाला, ब्रह्म एक, अज्ञानाची निवृत्ती. पण त्याच्यावरच पुन्हा तोच विकल्प करून बोलतो आहे पूर्व पक्षी की म्हणे भाव पदार्थ तर एकच आहे ना ब्रह्म, आणि अज्ञानाची निवृत्ती तिथे अभाव रूप आहे. पण भाव स्वरूप ब्रह्म ते एकच आहे ना, म्हणून अद्वितीयता ब्रह्माची कुठे बिघडली? आणि जर ब्रह्माची अद्वितीयता बिघडत नसेल, म्हणजे द्वैताची प्राप्ती होत नसेल, तर त्या श्रुतीला तरी विरोध कुठे येऊ राहिला असं कदाचित तुम्ही म्हणाल म्हणे. बघा, ब्रह्म की अद्वितीयता निवृत्त होवे नाही. इस रीति से, अशा रीतीने भाव अद्वैत परता करिके ता श्रुती का विरोध होता नाही. म्हणजे एकंदरीत मग त्या श्रुतीचा अर्थ काय काढला? एकम एव अद्वितीयम ब्रह्म, या श्रुतीचा असा अर्थ करावा लागला की ज्यामुळे आता द्वैताची प्राप्ती होऊ नाही राहिली. अज्ञानाची निवृत्ती रूप अभाव रूप मोक्ष मानला तरी देखील द्वैताची प्राप्ती होत नाही, अद्वैतच राहतं. पण त्या श्रुतीचा अर्थ असा करावा लागतो. कसा करावा लागतो? की ती जी श्रुती आहे कोणती? एकम एव अद्वितीयम ब्रह्म, तर त्या श्रुतीचा अभिप्राय असा करावा लागेल की भावरूप तत्व एक आहे असं श्रुती सांगते. अभावरूप तत्व आणखीन हजारो राहू द्या, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण भाव परत भाव पदार्थामध्ये अद्वितीयता आहे असं श्रुती सांगू राहिली. आणि भावरूप ब्रह्म तर एकच आहे. भलं तुम्ही अज्ञानाची निवृत्ती अभाव मानला, पण तो अभाव आहे ना, तो असू द्या ना. भाव जे आहे, भाव ब्रह्म ते एकच आहे. त्यामुळे श्रुतीला विरोध येणार नाही असा अर्थ कराल म्हणे कोणी. इस रीति से भाव अद्वैत परता करिके, म्हणजे भाव विषयक अद्वैतता सांगणारी ती श्रुती आहे असा जर त्या श्रुतीचा अर्थ केला तर पहिला विकल्प मानून देखील विरोध येत नाही श्रुतीला. म्हणजे अद्वैताची हानी होत नाही.
म्हणजेच द्वैताची प्राप्ती होत नाही. पण श्रुतीचा अर्थ काय करावा लागला? भाव अद्वैत परक श्रुती आहे, म्हणजे भाव पदार्थामध्ये अद्वैतता सांगणारी श्रुती आहे, असा अर्थ करावा लागला. लागला अर्थ? चला, इस रीति से भाव अद्वैत परता करिके, म्हणजे भाव पदार्थात अद्वैतता असल्यामुळे ता श्रुती का विरोध होता नाही, त्या श्रुतीबरोबर विरोध येत नाही. हे झालं. मध्ये शंका त्याने उपस्थित करून समाधानही केलं, पण तरी पण तो पुन्हा आणखीन खंडन करतो आहे. बघा, तथापि, तरी पण, ब्रह्म ते भिन्न, भाव अभाव रूप सर्व प्रपंच का निषेध करने हारे, अद्वैत पद का संकोच करिके केवल भाव पदार्थों के निषेध परत्व मानने विषय कोई प्रमाण है नहीं. बघा काय म्हणतो तो म्हणतो श्रुतीचा अर्थ जर भाव अद्वैत परक काढला तर विरोध नाही आहे, पण एकमेव अद्वितीयम ब्रह्म या श्रुतीचा अर्थ भाव अद्वैत परक, म्हणजे भाव पदार्थात अद्वैत आहे असं सांगणारी श्रुती आहे, असा अर्थ करण्याकरिता प्रमाण काय? काही प्रमाण नाहीये. अर्थात तुम्ही श्रुतीचा असा अर्थ करूच शकत नाही. मग श्रुतीचा अर्थ काय? की सरळ सरळ द्वैत असो, अद्वैत म्हटलं भावरूप असो की अभावरूप असो, द्वैत नाहीच, असा त्या श्रुतीचा अर्थ आहे की नाही? पंक्ती पहा. तथापि ब्रह्म ते भिन्न, ब्रह्माहून भिन्न, भाव अभाव रूप सर्व प्रपंच का निषेध करणे हारे, अद्वैत पद का, त्या श्रुतीमध्ये आलेलं जे अद्वैत पद आहे, एकम एव अद्वितीयम ब्रह्म, अद्वैत पद आहे की नाही? तर ते अद्वितीय असा तो शब्द आलाय, अद्वैत शब्द, तो काय सांगतो? की ब्रह्माला सोडून दुसरा कोणीही भाव पदार्थ पण नाही, अभाव पदार्थ पण नाही. तर ब्रह्माहून भिन्न साऱ्या भाव अभाव साऱ्यांचाच निषेध करणारा आहे शब्द कोणता? अद्वैत. मग त्याचा संकोच करावा लागू राहिला. संकोच करावा लागू राहिला म्हणजे त्याच्या अर्थामध्ये काय कमीपणा येऊ राहिला, की त्याचा अर्थ असा करावा लागू राहिला काय? की ब्रह्माहून भिन्न दुसरा भाव पदार्थ नाही, म्हणजेच अद्वैत आहे, अभाव पदार्थ असला तर असू द्या असा अर्थ निघू राहिला, असा अर्थ करावा लागतो. मग पण असा अर्थ करण्यामध्ये काही प्रमाण नाही, आणि असा अर्थ करण्यात जर प्रमाण नाही तर श्रुतीला विरोध आलाच. मग कारण ब्रह्माहून भिन्न काय? अज्ञानाची निवृत्ती रूप अभाव आहेच, म्हणजे द्वैत झालंच, मग श्रुतीला विरोध येतोच. कळला अर्थ? चला. तथापि ब्रह्म ते भिन्न, ब्रह्माहून भिन्न, भाव अभाव रूप सर्व प्रपंच का निषेध करणार पद आहे कोणतं? अद्वैत पद. अद्वैत पद का संकोच करिके, त्याचा संकोच करून केवल भाव पदार्था के निषेध परत्व मान्य विषय, तो अद्वैत शब्द असा आहे म्हणे काय? की अन्य ब्रह्माला सोडून अन्य भाव पदार्थाचा निषेध करणारा तो शब्द आहे, असा अर्थ करण्यामध्ये काहीही प्रमाण नाही. भाव पदार्थों के निषेध परत्व मान्य विषय, निषेध परक तो शब्द आहे असा मानण्यामध्ये कोई प्रमाण है नाही, कोणतंच प्रमाण नाही आहे. किंवा तुम्हारे मत विषय, किंवा आणखीन रीतीने खंडन करतोय तो, झालं ना? किंवा तुम्हारे मत विषय कोण बोल राहिला? पूर्व पक्षी. कुणाला? सिद्धांतांना. किंवा तुम्हारे मत विषय ब्रह्म ते भिन्न सर्व पदार्था को कल्पितपणा ही अंगीकार कर्या है. ब्रह्माहून भिन्न यावत सर्व काही कसं आहे? कल्पित. सर्व पदार्थ को कल्पितपणा ही अंगीकार कर्या है. याते म्हणून ब्रह्म ते भिन्न होणे ते सा अविद्या की निवृत्ती भी कल्पित ही होवेगी. बरोबर. आता ती अविद्याची निवृत्ती सुद्धा कशी आहे? ब्रह्माहून भिन्नच आहे. मग त्या अविद्याची निवृत्ती सुद्धा कशी होईल? कल्पितच होईल, कारण ब्रह्माहून भिन्न सर्वच काय आहे? कल्पित आहे. याते म्हणून ब्रह्म ते भिन्न होणे ते, ब्रह्माहून भिन्न असल्यामुळे कोण? अज्ञानाची निवृत्ती. हा, निवृत्ती घ्यायची. याते ब्रह्म ते भिन्न होणे ते सा म्हणजे ती अविद्या की निवृत्ती, अविद्येची निवृत्ती भी कल्पित ही होवेगी. बरोबर. और जो जो पदार्थ कल्पित होवे है सो सो पदार्थ शुक्ति रजत की न्यायी मिथ्या ही होवे, हा नियम.
जो जो पदार्थ कल्पित असतो तो तो पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे कसा असतो? मिथ्या असतो. हा काय आहे नियम. याते म्हणून ता अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को भी कल्पित पणे करिके अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. बरोबर. मग ता अविद्या की निवृत्ती, अविद्याची निवृत्तीलाच काय म्हटला तुम्ही? मोक्ष. अविद्याची निवृत्ती रूप जो मोक्ष तो देखील कल्पित झाला. का कल्पित? नाही, अविद्याची निवृत्ती म्हणजेच मोक्ष. तो मोक्ष सुद्धा कल्पित ठरवला सिद्धांत्यांनी. का? ब्रह्माहून भिन्न सर्वच कल्पित आहे, तर अविद्याची निवृत्ती रूप मोक्ष सुद्धा कल्पितच होईल. म्हणजे कोण बोल राहिला? सारा पूर्वपक्षीच बोल राहिला आहे की नाही. आणि बघा आता यात येत अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को भी, अविद्याची निवृत्ती स्वरूप असणारा मोक्ष देखील कल्पितपणे करिके म्हणजे कल्पित असल्यामुळे अनित्यपणाही प्राप्त होवेगा. म्हणजे तो मोक्ष कसा ठरेल? मग अनित्य ठरेल आहे की नाही. किंवा तुम्हारे मत विषयसा अविद्या भी कल्पित भी मानिये. हे एक झालं तर तो मोक्ष कल्पित होईल. आणि मोक्ष जर कल्पित मानला है की नाही तर काय होईल? शास्त्र व्यर्थ ठरतील. कारण संपूर्ण शास्त्राचं अनुष्ठान करून, चिंतन करून, श्रवण मनन निधिध्यासन करून है की नाही मोक्षाची जी मोक्ष प्राप्तीची जे उपाय आहे ते अनुष्ठान करून मोक्ष प्राप्त केला. आणि जो मोक्ष प्राप्त केला तो कसा निघाला? कल्पित. तर सारे श्रम काय होतील? व्यर्थ होतील. आणि त्या मोक्षाचं प्रतिपादन करणारे शास्त्रही व्यर्थ ठरतील है की नाही. ही एक आपत्ती येईल. म्हणून तुम्ही अविद्याच्या निवृत्तीला मोक्ष म्हणू शकत नाही. दुसरी अडचण दाखवली. दुसरी अडचण काय? की मोक्ष कल्पित होईल है की नाही. अज्ञानाच्या निवृत्तीला जर तुम्ही मोक्ष म्हणालात तर, कारण ब्रह्माहून भिन्न सर्व कल्पित आहे, तर निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती ही सुद्धा कल्पितच ठरेल आणि तोच तुमचा मोक्ष आहे. मोक्षही कल्पित होईल. ही दुसरी आपत्ती. याते ता अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को भी कल्पित पणे करिके अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. आणि तो मोक्ष काय ठरेल? मग अनित्य ठरेल. दुसरं संकट. किंवा आणखीन पूर्वपक्षी बोलतो आहे, किंवा तुम्हारे मत विषय सा अविद्या भी कल्पित ही मानी आहे. पूर्वपक्षी म्हणतोय सिद्धांत्यांना की तुमच्या मतामध्ये ती अविद्या सुद्धा कशी आहे? कल्पितच आहे. और कल्पित वस्तू का अभाव भी कल्पित ही होवे है. कल्पित वस्तूचा अभाव सुद्धा काय आहे? कल्पित. शुक्तीवर प्रतीत होणार रजत कल्पित आहे आणि त्या रजताचा अभाव सत्य आहे का? मग तो देखील कल्पितच आहे. सर्प कल्पित आहे, तर सर्पाचा अभाव सुद्धा कल्पितच आहे. और कल्पित वस्तू का अभाव भी कल्पित ही होवे है. याते म्हणून ता कल्पित अविद्या की निवृत्ती भी कल्पित ही होवेगी. आणि म्हणून कल्पित असणारी अविद्या, त्या अविद्याची निवृत्ती देखील कशी होईल? कल्पितच होईल. म्हणजे तुमचा मोक्ष कसा झाला? मग कल्पित. तर मोक्ष कल्पित आहे या दोन रीतीने सिद्ध केलं. पहिली रीती ब्रह्माहून भिन्न सर्व कल्पित आहे, तर अविद्याची निवृत्ती रूप मोक्ष तो सुद्धा ब्रह्माहून भिन्न झाला म्हणून कल्पित. एक. दुसऱ्या रीतीने सिद्धांत मतानुसार अविद्या सुद्धा कल्पित आहे. पूर्वपक्षी बोलतो की तुमच्या मतानुसार अविद्या कल्पित आहे आणि अविद्याच जर कल्पित आहे तर अविद्येचा अभाव सुद्धा कल्पित. आणि म्हणून देखील तुमचा मोक्ष कसा ठरेल? कल्पित. कल्पित ही होवेगी. और कल्पित वस्तू को सत्य रूपता संभवती नाही. आणि जी वस्तू कल्पित असते तिला सत्य म्हणणं संभवत नाही. और कल्पित वस्तू को सत्य रूपता संभवती नाही. या कारण ते भी, या कारणामुळे देखील अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. लागलं. या कारणाने देखील त्या अविद्याची निवृत्ती रूप जो मोक्ष आहे तो मोक्ष कसा ठरेल? मग अनित्य ठरेल. तर अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को अनित्यपणा ही प्राप्त होवेगा है की नाही, कल्पित असल्यामुळे. और ता मोक्ष का अनित्यपणा तुम्हारे को इष्ट नहीं है. कोण बोल राहिला? सिद्धांती. सिद्धांती नाही, पूर्वपक्षी. कुणाला बोलतोय? सिद्धांत्यांना. तो म्हणतो, पूर्वपक्षी म्हणतोय ता मोक्ष का, त्या मोक्षाचा अनित्यपणा तुम्हारे को भी इष्ट नाही. तुम्हारे को भी सिद्धांत्यांना इष्ट नाही, मान्य नाही है की नाही. मोक्ष कल्पित म्हणणं सिद्धांत्यांना मान्य आहे का? नाही. जिस कारण ते, का बरं मान्य नाही? त्याचं कारण की ज्या कारणाने सर्व मोक्षवादियों ने मोक्ष का नित्यपणाही अंगीकार
करिता है. जिस कारण ते सर्व मोक्षवादी जे लोक मोक्ष मानतात त्या साऱ्या लोकांनी मोक्षाला काय म्हटलेलं आहे? नित्य म्हटलेलं आहे. कोणीही मोक्षाला अनित्य म्हटलेलं नाही. जिस कारण ते सर्व मोक्षवादियों ने मोक्ष का नित्यपना ही अंगीकार करिता है. कोई भी मोक्षवादी, कोणताही मोक्ष मानणारा मनुष्य, शास्त्रकार मोक्ष को अनित्य मानता नहीं, अनित्य म्हणत नाही. जो कदाचित म्हणजे जर कदाचित मोक्ष भी अनित्य होता होवे तो, समजा घडीभर मोक्ष अनित्य आहे असं मानलं तर तुम्हाला काय अडचण येईल? तो सांगतोय पूर्व पक्षी. जो म्हणजे जर कदाचित मोक्ष भी अनित्य होता होवे तो, मोक्ष सुद्धा अनित्य होईल तर होवे तो मुक्त पुरुषों की भी पुनः उत्पत्ती होनी चाहिए. मग मुक्त पुरुष ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे आणि त्यांना प्राप्त झालेला मोक्ष कसा ठरला? अनित्य. आणि त्यांचा मोक्ष अनित्य ठरला अर्थात त्यांना पुन्हा जन्माची प्राप्ती होईल. कळलं की नाही? ही आपत्ती म्हणजे मग माना की त्यांचा पुन्हा जन्म होतो असं माना. आणि तसं जर मानलं तर श्रुतीला विरोध येईल. म्हणजे एकानंतर एक संकट येऊ राहिले. ठीक आहे की नाही? जो कदाचित मोक्ष भी अनित्य होता होवे तो मुक्त पुरुषों की भी पुनः उत्पत्ती होनी चाहिए. लागलं? आणि जर का तुम्ही पुन्हा उत्पत्ती मानली तर श्रुतीला विरोध. काय श्रुती? और न स पुनरावर्तते श्रुती आहे. म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त झाला तो पुन्हा संसार रूप आवर्तनाला प्राप्त होत नाही असं श्रुती सांगते. त्या श्रुतीला विरोध येईल. आणखीन यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंताने सांगितले गीतेत की यद्गत्वा नाही की नाही, ज्या स्थितीला प्राप्त झाला असता न निवर्तन्ते पुन्हा निवृत्त होत नाही तेच माझं परमधाम आहे असं भगवंताने सांगितलं आहे. त्या वचनाला सुद्धा काय येईल? विरोध. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम इत्यादि श्रुति स्मृतियों ने ता मुक्त पुरुष के पुनः उत्पत्ति का निषेध किया है. इत्यादि श्रुति स्मृति वचनाने ता मुक्त पुरुषाची पुन्हा उत्पत्ती होत नाही, पुन्हा त्याला जन्म होत नाही असं सांगितलेलं आहे. आणि मग त्या श्रुती स्मृती वचनाला देखील काय येईल? विरोध येईल. ता मुक्त पुरुष के पुनः उत्पत्ति का निषेध करे आहे. याते म्हणून अविद्या की निवृत्ती को मोक्ष रूपता संभवे नाही. लागलं? म्हणून एकंदरीत अविद्याची निवृत्ती म्हणजेच मोक्ष असं म्हणणं संभवत नाही. लागला अर्थ? और ब्रह्मभाव का नाम मोक्ष यह द्वितीय पक्ष. आता दुसरा पक्ष बरोबर. त्याच्यावर एक काम करा, 2 नंबरचा आकडा राखा. ब्रह्मभाव का और याच्यावर मागे 27 पेजवर जी शंका चालू झाली होती ना, त्याच्या पुढच्या वेळी 2 विकल्प केले होते. मोक्ष क्या वस्तू आहे? त्याच्यामध्ये 10 अज्ञान की निवृत्ती का नाम मोक्ष आहे. सापडलं का? त्याच्यावर 1 नंबर द्या. कुठं? पेज नंबर 27 वरून 10वी ओळ. अज्ञान की निवृत्ती का नाम मोक्ष आहे 1. पुढे दिले अथवावर 2 नंबर टाका. अथवा ब्रह्म भाव का नाम मोक्ष है. सापडलं का? त्याच्या पुढे काय? 10 प्रथम पक्ष जो अंगीकार करो. सापडलं? त्याच्यावर पुन्हा 1 नंबर द्या. म्हणजे तो 1 नंबर मुद्द्याचा विचार चालू झाला. म्हणजे पहिला पक्ष जर मानला तर काय काय अडचण येते हे सांगितलं. म्हणजे एकंदरीत अज्ञानाची निवृत्ती म्हणजे मोक्ष हे म्हणता येत नाही असं सिद्ध करून दिलं. कोणी? पूर्व पक्षाने. ठीक आहे. आणि पूर्व पक्षाने प्रश्न केला होता सिद्धांतांना की मोक्ष जो तुम्ही म्हणता त्या मोक्षाचं स्वरूप काय आहे? अज्ञानाची निवृत्ती मोक्ष आहे का? पहिला विकल्प. तर तो विकल्प मानता येत नाही. मग दुसरा विकल्प सांगितला होता काय? ब्रह्मभाव का नाम, ब्रह्मभावाची प्राप्ती हाच मोक्ष आहे. आता जर सिद्धांती म्हणतील हो आम्ही आता असं करू, अज्ञानाच्या निवृत्तीला मोक्ष म्हणणार नाही, मग ब्रह्मभाव प्राप्त होणे याला आम्ही मोक्ष म्हणू, तर तसं म्हणणं सुद्धा जमत नाही, संभव नाही आहे. हे सिद्ध करून देऊ राहिला कोण? पूर्व पक्षी. पंक्ती पहा. और ब्रह्मभाव का नाम मोक्ष है यह द्वितीय पक्ष जो अंगीकार करो सो भी संभवता नहीं. काय संभवत नाही? काय संभवत नाही?
काय संभवत नाही? मोक्ष. मोक्ष स्वरूप म्हणजे काय? ब्रह्मभावाची प्राप्ती होणं म्हणजेच मोक्ष. असं जर तुम्ही मोक्षाचं स्वरूप समजत असाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी. पंक्ती पा. सोबी संभवता नाही. काहे ते? का बरं? सो ब्रह्मभाव अनादि होणे ते नित्य सिद्ध आहे. तो ब्रह्मभाव कसा आहे? अनादि आहे. अनादि असल्यामुळे नित्य सिद्ध आहे, म्हणजे उत्पन्न होणारा नाही आहे. कोण? ब्रह्मभाव. ठीक. सो ब्रह्मभाव अनादि होणे ते नित्य सिद्ध है. जो पदार्थ नित्य सिद्ध होवे है सो पदार्थ किसी साधन करिके साध्य होवे नाही. जो पदार्थ नित्य सिद्ध असतो, ऑलरेडी तयार असतो, तो कोणत्याही साधनापासून उत्पन्न होत नसतो. उत्पन्न तो पदार्थ होत असतो जो अगोदर नसतो. ब्रह्म तर हमेशा विद्यमान आहे, म्हणून ते कोणत्याही साधनाने सिद्ध होणार नाही आहे. जो पदार्थ नित्य सिद्ध होवे सो पदार्थ किसी साधन करिके म्हणजे कोणत्याही साधनाने साध्य होवे नाही. मग अनित्य पदार्थही साधन करिके साध्य होवे है. साधनाच्या द्वारे साध्य कोण होत असतो? अनित्य पदार्थ. घट तुम्ही निर्माण करू शकता कारण तो अनित्य आहे, बरोबर. परंतु तुम्ही म्हणाले की नाही आकाश आम्ही निर्माण करू आमच्या कृतीने, शक्य आहे का? नाही, कारण आकाश कसा आहे? नित्य सिद्ध आहे. ते तुमच्या कृतीने उत्पन्न होणारं नाही आहे, घट उत्पन्न होणार आहे. तसं तुम्ही मोक्ष म्हणजे काय समजलात? ब्रह्मभाव. ब्रह्मच मोक्ष आहे. आणि ब्रह्म कसा आहे? अनादि असल्यामुळे नित्य सिद्ध आहे, आणि म्हणून ते कोणत्याही साधनाने साध्य होणारं नाही आहे. आणि जर कोणत्याही साधनाने साध्य होत नसेल मोक्ष, तर तुमचे सारे साधनं काय ठरतील? निष्फल, व्यर्थ ठरतील. आणि म्हणून ब्रह्मभावच मोक्ष आहे, ब्रह्मच मोक्ष आहे, हेही तुम्हाला म्हणता येत नाही. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. अनित्य पदार्थ हे साधन करिके साध्य होवे है. या ते म्हणून ता ब्रह्मभाव रूप मोक्ष को, सापडलं का? ब्रह्मभाव रूप मोक्ष को आत्मज्ञान करिके साध्यपणा नाही होवेगा. आणि आपण काय म्हणतो नेहमी की आत्मज्ञान जर झालं तर मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे आत्मज्ञान हे साधन झालं आणि साध्य झाला कोण? मोक्ष. पण आत्मज्ञान रूप साधनाच्या द्वारे मोक्ष आता साध्य होणार नाही. कारण तुम्ही मोक्षाचं स्वरूप काय सांगितलं? ब्रह्मभाव, आणि तो तर नित्य सिद्ध आहे. लागला अर्थ? पंक्ती पहा. या ते ता ब्रह्म भाव रूप मोक्ष को आत्मज्ञान करके साध्यपना नहीं होवेगा. लागली पंक्ती. और पुढे काय आहे? और तुमोने, कोण बोल राहिला? पूर्व पक्षीच. और तुमोने म्हणजे तुम्ही लोकांनी, सिद्धांत्यांनी मोक्ष को आत्मज्ञान करिके साध्य माने आहे. आत्मज्ञानाने साध्य होतो मोक्ष असं तुम्हीच म्हटलेले आहात, आणि ते तुमचं म्हणणं चुकीचं ठरेल. मग जर ब्रह्मभावच मोक्ष असेल तर या ते ता ब्रह्मभाव को भी मोक्ष रूपता संभवे नाही. म्हणून ब्रह्मभाव हाच मोक्ष आहे, हेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. इस प्रकार मोक्ष के अनिरूपण हुए ता मोक्ष की साधनता रूप करिके महावाक्यार्थ ज्ञान की प्रयोजनवत्ता भी निरूपण करणे को अशक्य है. लागला अर्थ? इथं पूर्वपक्ष संपला, ती ओळ पहा शेवटची. इस प्रकार, अशा प्रकारे मोक्ष के अनिरूपण हुए, म्हणजे तो पूर्वपक्षी म्हणतो अशा रीतीने मोक्ष म्हणजे काय याचं तुम्हाला निरूपणच करता येत नाही. अनिरूपण हुए ता मोक्ष की साधनता रूप करके, त्या मोक्षाचं साधन रूपाने तुम्ही जे बोललात, काय सांगितलं होतं साधन रूपाने? महावाक्यार्थ ज्ञान, महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान हे साधन आहे असं तुम्ही बोलला होता. तर पंक्ती पहा. अनिरूपण हुए ता मोक्ष की साधन रूपता करके, म्हणजे त्या मोक्षाचं साधन रूपाने महावाक्यार्थ ज्ञान की प्रयोजनवत्ता भी है की नाही. महावाक्यार्थ ज्ञान हे प्रयोजन वाला आहे. म्हणजे महावाक्यार्थाचं, महावाक्य म्हणजे तत्वमसी इत्यादी महावाक्य, त्याच्या अर्थाचं ज्ञान झालं तर त्याच्यापासून प्रयोजन प्राप्त होतं. कोण? मोक्ष. म्हणजे मोक्षरूप प्रयोजन वालं हे ज्ञान आहे. अर्थात प्रयोजन वत्ता कुठं आली? ज्ञानाच्या ठिकाणी. ती निष्फळ ठरते, कारण ज्ञानाने साध्य मोक्षच नाही होऊ राहिला असं त्यांना म्हणायचं.
ता मोक्ष की साधनता रूप करके महावाक्यार्थ ज्ञान की, महावाक्यार्थ ज्ञानाची प्रयोजनवत्ता भी निरूपण करणे को अशक्य है. म्हणजे महावाक्यार्थ ज्ञानाचं प्रयोजन मोक्ष आहे हे तुम्हाला म्हणता येणार नाही, निरूपण करता येणार नाही. लागला अर्थ झाला. एकंदरीत काय ठरलं की पूर्व पक्षी म्हणतो तुम्हाला सिद्धांतांना मोक्षाचं स्वरूपच वर्णन करता येत नाही, बरोबर, मोक्ष म्हणजे काय हे सांगता येत नाही, आणि म्हणून महावाक्याच्या अर्थाचा विचार केला पाहिजे हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. कारण महावाक्याच्या अर्थाचा विचार करून तुम्ही त्याचं फल काय सांगितलं होतं, मोक्ष, तोच सिद्ध होणार नाहीये. कारण मोक्ष तुम्ही कसा मानला, ब्रह्मभाव, ब्रह्म तर अनादि आहे, नित्यसिद्ध आहे, आणि नित्यसिद्ध पदार्थ हा कोणत्याही साधनाने साध्य होत नसतो, असं त्याला म्हणायचं. लक्षात आलं. चला पुढे. आता समाधान. सिद्धांती त्याच्या शंकेचं उत्तर देत आहे. समाधान. हमारे मत विषय अविद्या की निवृत्ती मोक्ष है. ठीक आहे, कोण बोल राहिला आता, सिद्धांती. काय म्हणतात, आमच्या मतामध्ये अविद्याची निवृत्तीच काय आहे, मोक्ष. मग तो पुन्हा म्हणेल का हो, हा पहिला विकल्प झाला, आणि अविद्याच्या निवृत्तीला तुम्ही मोक्ष म्हणत असाल तर मी जे पहिले विकल्प दिले, म्हणजे पहिला विकल्प मानण्यावर जे जे अडचणी दाखवल्या त्या साऱ्या येतील, त्याचं काय करणार तुम्ही, होईल की नाही प्रश्न. सांगताय सिद्धांती. हमारे मत विषय अविद्या की निवृत्ती मोक्ष है, सा विद्या की निवृत्ती ब्रह्म ते भिन्न नहीं है. हा महत्वाचा मुद्दा आहे. तो पूर्वपक्ष काय म्हणला होता की मोक्ष काय आहे सांगा, अविद्याची निवृत्ती मोक्ष आहे का, आणि अविद्याची निवृत्ती मोक्ष मानला तर ब्रह्माहून भिन्न होईल ती अविद्याची निवृत्ती. इथं पकडलं. सिद्धांती म्हणतात की अविद्याची निवृत्तीच मोक्ष आहे, पण ती अविद्याची निवृत्ती ब्रह्माहून भिन्न नाहीये ना, ब्रह्मरूपच आहे. म्हणजे का बरं, तर अविद्या कल्पित आहे, आणि कल्पित वस्तूची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते, अधिष्ठानाहून भिन्न नसते. बघा पंक्ती. हमारे मत विषय अविद्या की निवृत्ती मोक्ष है, सा विद्या की निवृत्ती, ती अविद्याची निवृत्ती ब्रह्म ते भिन्न नहीं है, ब्रह्माहून भिन्न नहीं है, किंतु अधिष्ठान ब्रह्म रूपही है. अधिष्ठान ब्रह्म स्वरूपच आहे. कोण, अविद्याची निवृत्ती. का बरं, का हे ते कल्पित वस्तू का अभाव अधिष्ठान ते भिन्न होता नाही हा नियम. कल्पित वस्तूचा अभाव हा अधिष्ठानाहून भिन्न नसतो. उदाहरण, कल्पित रजत, त्याचा अभाव म्हणजे शुक्तीहून भिन्न आहे का, नाही, शुक्ती स्वरूपच आहे की नाही. दोरीवर भासणारा सर्प कसा आहे, कल्पित. एकाने बॅटरी लावली, आता सर्पाचा काय झाला, अभाव. मग सर्पाचा अभाव झाला म्हणजे तो रज्जून भिन्न ठरला का, नाही, रज्जूरूपच आहे. कल्पित वस्तूचा अभाव हा अधिष्ठान स्वरूप असतो. काय ते कल्पित वस्तू का अभाव अधिष्ठान ते भिन्न होता नहीं. लागलं. जैसे कल्पित सर्परस्तादिकों का अभाव. लागला अर्थ की ज्याप्रमाणे कल्पित, उदाहरण देऊन सांगताय की ज्याप्रमाणे कल्पित सर्प रजतादिकों का अभाव, सर्प रजत इत्यादिकांचा अभाव रज्जू शुक्ती आदिक अधिष्ठान ते भिन्न होता नाही. अधिष्ठान शुक्ती, अधिष्ठान रज्जू, त्याहून वेगळा त्या कल्पित पदार्थाचा अभाव म्हणता येत नाही. अधिष्ठान ते भिन्न होता नाही, किंतु अधिष्ठान रूपही होवे. अधिष्ठान स्वरूपच असतो. कल्पित वस्तूचा अभाव हा अधिष्ठान रूपच असतो. तैसे कल्पित अविद्या की निवृत्ती भी अधिष्ठान ब्रह्मरूपही है. म्हणून कल्पित अविद्येची निवृत्ती काय झाली, आता अधिष्ठान ब्रह्मरूपच झाली. कळला अर्थ. आता दोष केव्हा येत होता, अविद्याची निवृत्तीला मोक्ष मानलं आणि ती निवृत्ती ब्रह्माहून भिन्न मानली तर दोष येत होता, तर अद्वैताची हानी होत होती. एकम एव अद्वितीयम ब्रह्म या श्रुतीला विरोध येत होता. पण अविद्येची निवृत्ती ब्रह्माहून भिन्न नाही, ब्रह्मरूपच आहे, मग अद्वितीयता टिकूनच आहे. अद्वितीय प्रतिपादन करणारी श्रुतीला विरोध येत नाही. लागला अर्थ. आणि अविद्याची निवृत्ती रूप मोक्ष कल्पित बी नाही आहे. कारण तो काय म्हणला होता की ब्रह्माहून भिन्न सारं कल्पित आहे. मग अविद्याची निवृत्ती आम्ही ब्रह्माहून भिन्न मानली तर कल्पित ना, मग तो मोक्ष कल्पित ठरेल वगैरे वगैरे हे दोष दिले होते. पण त्या अविद्याची निवृत्ती काय मानली आम्ही, ब्रह्मरूपच मानली, आणि ब्रह्म काही कल्पित नाहीये. आणि म्हणून मोक्ष कल्पित हेही म्हणता येणार नाही त्याला. आता पूर्व पक्षाला हे म्हणता येणार नाही काय की मोक्ष कल्पित आहे म्हणून. कारण मोक्ष कसा झाला, ब्रह्मरूप झालाय.
कळलं? हा, पुढे पहा. आता पुन्हा कदाचित हा, आता मग पुन्हा एक शंका राहते म्हणे, मग समजा अविद्याची निवृत्तीच मोक्ष आहे, बरोबर, आणि त्या अविद्याची निवृत्ती ब्रह्माहून भिन्न नाही, ब्रह्मरूपच आहे, बरोबर, म्हणजे ब्रह्मरूपच झाला की नाही मोक्ष. पण जर ब्रह्मरूप मोक्ष ठरेल अशा प्रकारे होईना, तर तो ज्ञानाने साध्य कसं काय म्हणता येईल? मग हा दुसरा विकल्पामध्ये आलता ना, की जर ब्रह्मरूप मोक्ष मानला तर ब्रह्म तर अनादि सिद्ध आहे, नित्य आहे, म्हणून त्याला कोणत्याच साधने साध्य म्हणता येत नाही. आणि अविद्याची, आता तुम्ही तर अविद्याची निवृत्तीलाच काय म्हणतात? मोक्ष. पण त्या अविद्याची निवृत्ती ब्रह्माहून भिन्न नाही, ब्रह्मरूपच आहे. आणि जर ब्रह्मरूपच तुमचा मोक्ष आहे तर मग तो ज्ञानाने साध्य कसं काय म्हणता येईल? ही शंका राहते की नाही? ती शंका तो घेऊन राहिला. पुन्हा त्याचं उत्तर द्यायचं. शंका सापडलं. तर अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को जो ब्रह्मरूप मानोगे, तो लागलं की नाही? त्या अविद्याची निवृत्ती, आणि अविद्याची निवृत्तीच काय आहे? मोक्ष. तर अविद्या की निवृत्ती रूप मोक्ष को जो ब्रह्मरूप मानोगे, ब्रह्मरूप म्हणाल तर ता ब्रह्मरूप मोक्ष को, त्या ब्रह्मरूप मोक्षाला ज्ञान करके साध्यपणा नाही होवेगा. म्हणजे ज्ञानाने तो मोक्ष प्राप्त होतो, अर्थात ज्ञान साधन आहे, मोक्ष साध्य आहे, हे तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण ब्रह्म कसा आहे? अनादि सिद्ध आहे, नित्य. अनित्य पदार्थ हा साध्य असतो, नित्य पदार्थ साध्य नसतो. याचं काय कराल? अशी शंका कुणाची? पूर्वपक्षाची. ज्ञान करके साध्यपणा नाही होवेगा. और तुमोने, कोण म्हणून राहिला? पूर्वपक्षी. तुमोने म्हणजे सिद्धांत्यांनी. और तुमोने मोक्ष को ज्ञान करके साध्य माना है. ज्ञान साधन आहे, ज्ञानरूप साधनाचं साध्य काय मानलाय तुम्ही? मोक्ष. आणि इथं ब्रह्मरूपच मोक्ष असल्यामुळं तो साध्य कसं काय म्हणता येईल असं म्हणून राहिला. कोण? पूर्वपक्षी. और तुमोने मोक्ष को ज्ञान करके साध्य माने आहे. शंका कळली? आता उत्तर द्यायचंय. समाधान. ज्ञान करके मोक्ष साध्य है, यहां साध्य शब्द करके हमारे को जन्यपणा विवक्षित नहीं है. हे उत्तर बघा. सिद्धांती सांगतात की ज्ञान साधन आहे, मोक्ष साध्य आहे की नाही? तर ज्ञानरूप साधनाच्या द्वारे मोक्ष साध्य होतो, सिद्ध होतो. पण साध्य होतो याचा अर्थ मोक्ष उत्पन्न होतो असा अर्थ नाही आमचा. जर जन्य उत्पन्न होणे असा अर्थ असता तर तुमची शंका बरोबर होती. कोण म्हणताय? सिद्धांती. मग म्हणे तुमचा साध्य आहे म्हणजे नेमकं काय अर्थ आहे बरं? सांगतात. समाधान. ज्ञान करके मोक्ष साध्य है, या ठिकाणी या वाक्यामध्ये साध्य शब्द करके, साध्य शब्दाच्या द्वारे हमारे को म्हणजे कोणाला? हमारे को सिद्धांत्यांना जन्यपणा विवक्षित नाही आहे. ज्ञानाने उत्पन्न होतो मोक्ष असा अर्थ आम्हाला अभिप्रेत नाही आहे. अर्थात ज्ञान करके मोक्षजन्य होवे है ऐसा हमारे को विवक्षित नहीं है. बरोबर. म्हणजे ज्ञान करके ज्ञानाने मोक्ष उत्पन्न होतो असा अर्थ आम्हाला विवक्षित नाहीये, अभिप्रेत नाहीये, मान्य नाहीये. ऐसा हमारे को विवक्षित नहीं है. लागलं? जिस कारण ते अनादि सिद्ध होणे ते, है की नाही? ज्या कारणाने की ब्रह्म कसा आहे? अनादि सिद्ध आहे. जिस कारण ते अनादि सिद्ध होणे ते ता ब्रह्म भाव की उत्पत्ती ही संभवती नाही, है की नाही? कारण ब्रह्म अनादि सिद्ध असल्यामुळे ब्रह्म भावाची उत्पत्ती म्हणता येत नाही. आणि म्हणून आम्हाला ज्ञानाने मोक्ष साध्य होतो याचा अर्थ ज्ञानाने मोक्ष उत्पन्न होतो असा अर्थ करता येत नाही. जिस कारण ते अनादि सिद्ध होणे ते ता ब्रह्म भाव की उत्पत्ती ही संभवती नहीं. किंतु मग ता साध्य शब्द करिके हमारे को अभिव्यक्ती मात्र विवक्षित आहे. बघा आता ज्ञानाने मोक्ष साध्य आहे. साध्य आहे म्हणजे काय? साध्य आहे म्हणजे उत्पन्न होतो मोक्ष असं नाही, तर ज्ञानाने मोक्ष अभिव्यक्त होतो, प्रगट होतो, अनुभवाला येतो असा अर्थ आहे. मग ज्ञान प्राप्त केलं तर ब्रह्मस्वरूप जो मोक्ष आहे ते ब्रह्म अनुभवात येतं. अहम ब्रह्मास्मी असा बोध रूपाने अभिव्यक्ती होती त्याची. हा अर्थ आहे साध्य शब्दाचा अर्थ. जन्य असा अर्थ नाहीये. कळलं? पहा. किंतु
ता साध्य शब्द करके म्हणजे त्या साध्य शब्दाने हमारे को, सिद्धांती बोलत आहेत, हमारे को अभिव्यक्ती मात्र विवक्षित आहे, केवळ अभिव्यक्ती विवक्षित आहे. अभिव्यक्ती म्हणजे प्रगट होणे. प्रगट होणे म्हणजे डोळ्याला दिसणं असा नाही, अनुभवात येणे, मी रूपाने साक्षात्कार होणे असा अभिप्रेत अर्थ आहे आम्हाला. हमारे को अभिव्यक्ती मात्र विवक्षित है, अर्थात ज्ञान करिके म्हणजे ज्ञानाने ता मोक्ष की अभिव्यक्ती मात्र होवे है, यह हमारे को विवक्षित है. बरोबर. ज्ञान करिके म्हणजे ज्ञानाने त्या मोक्षाची अभिव्यक्ती होते, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. अभिव्यक्ती मात्र होवे है, यह हमारे को विवक्षित है. विवक्षित आहे म्हणजे अशी बोलण्याची आमची इच्छा आहे. लागलं पुढे. तहा अहम ब्रह्मास्मी या प्रकार के ज्ञान करिके. आता तो मोक्ष ज्ञानाने अभिव्यक्त कसा होतो याचं स्पष्टीकरण करतायत. तहा त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान उत्पन्न होतं. तत्वमसी इत्यादिक वाक्याचा विचार केला तर त्या विचारसहित वाक्यार्थ ज्ञानापासून जे फलरूप ज्ञान उत्पन्न होतं, कोणतं? अहम ब्रह्मास्मी. पहा, ता अहम ब्रह्मास्मी या प्रकार के ज्ञान करके म्हणजे अशा प्रकारच्या ज्ञानाने जो द्वैत भ्रम की निवृत्ती है तथा अखंड एक रस आनंद की स्फूर्ति है, यही ता मोक्ष की अभिव्यक्ती है. मोक्षाची अभिव्यक्ती काय आहे नेमकं सांगतायत. अहम ब्रह्मास्मी असं म्हटलं तर या ज्ञानाने काय होतं? द्वैत भ्रमाची निवृत्ती होते. मीच ब्रह्म आहे म्हणजे आता द्वैत काही राहिलं नाही. मी देह नाही आहे. जोपर्यंत देहाला मी समजतो मनुष्य तोपर्यंत द्वैत आहे. आता देहाला मी समजतच नाही, त्यामुळे द्वैत नाही आहे. अहम ब्रह्मास्मी या प्रकार के ज्ञान करके म्हणजे अशा प्रकारच्या ज्ञानाने जो द्वैत भ्रम की निवृत्ती है, द्वैत भ्रमाची निवृत्ती, तसंच अखंड एक रस आनंद की स्फूर्ती. अखंड म्हणजे खंडरहित, भेदरहित, एक रस जी आनंदाची स्फूर्ती, आनंदाची अनुभूती, आनंदाची अभिव्यक्ती, ठीक आहे ना, स्फूर्ती है, यही ता मोक्ष की अभिव्यक्ती है. हीच त्या मोक्षाची काय आहे? अभिव्यक्ती. स्वतःच्या ठिकाणी स्वतःला आनंद रूपाने अनुभव होणे आणि द्वैताची प्रतीती न येणे, द्वैताची निवृत्ती होणे, द्वैत भ्रमाची निवृत्ती होणे, हीच काय आहे? अद्वैताची, अद्वैत रूप मोक्षाची अभिव्यक्ती आहे. ब्रह्मभावरूप मोक्षाची अभिव्यक्ती आहे. या ते म्हणून अहम ब्रह्मास्मी या प्रकार के वाक्यार्थ ज्ञान को सापडलं का? अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या वाक्यार्थ ज्ञान को ता मोक्ष का साधनपणा संभव्य आहे. म्हणून ज्ञान साधन आहे आणि मोक्ष साध्य आहे या म्हणण्यात देखील अडचण येत नाही. बरोबर. म्हणजे अज्ञानाची निवृत्तीच मोक्ष आहे, पण त्या अज्ञानाची निवृत्ती ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप जरी मानला मोक्ष तरी देखील ज्ञानाने साध्य होतो ह्या म्हणण्याला आता अडचण येत नाही. कारण ज्ञानाने मोक्ष साध्य होतो याचा अर्थ ज्ञानाने उत्पन्न होतो असा अर्थ नाही आहे, तर ज्ञानाने मोक्ष अभिव्यक्त होतो. बरोबर. म्हणजे द्वैताची निवृत्ती आणि आनंदाची स्फूर्ती होते ज्ञानाने. हीच त्या मोक्षाची काय आहे? अभिव्यक्ती आहे. म्हणून साध्य साधनपणा याला देखील विरोध येत नाही. या ते म्हणून अहम ब्रह्मास्मी या प्रकार के वाक्यार्थ ज्ञान को, वाक्यार्थ ज्ञानाला ता मोक्ष का साधनपणा संभव है. लागलं. ऐसा वाक्यार्थ ज्ञान, अशा प्रकारचं वाक्याच्या अर्थाचं ज्ञान केव्हा प्राप्त होईल? वाक्यामध्ये असणारे घटकीभूत जे पद तत्, त्वम इत्यादी त्या पदाच्या अर्थाचा विचार केला जाईल तेव्हा वाक्यार्थ बोध होईल. बरोबर. पंक्ती पहा. ऐसा वाक्यार्थ ज्ञान तत्त्वम पदार्थ के ज्ञान करिके म्हणजे तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान, तत्त्वम पदार्थ के ज्ञान करिके ही होवे है. और सो पदार्थ ज्ञान आणि ते पदाच्या अर्थाचं ज्ञान, पदार्थ ज्ञान ता तत्त्वम पदार्थ के निरूपण करिके ही होवे है. तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं निरूपण केलं, प्रतिपादन केलं, कथन केलं तरच काय होईल? त्या पदार्थाचं ज्ञान होईल. आणि पदार्थाचं ज्ञान झालं तर वाक्यार्थ ज्ञान होईल. वाक्यार्थ ज्ञान होईल म्हणजेच जीव ब्रह्मैक्य ज्ञान, साधनरूप ज्ञान होईल, फलरूप ज्ञान ज्याला म्हणतात ते होईल. आणि त्याच्यापासून मग मोक्षाची काय होईल? अभिव्यक्ती होईल असा अर्थ.
और स्व पदार्थ ज्ञान तत्व पदार्थ के निरूपण करके ही होवे है याते म्हणून प्रथम प्रथम म्हणजे सर्वात अगोदर तत्पदार्थ का निरूपण करे हे लागलं. म्हणून आता इथून पुढे आम्ही काय करत आहोत, तत्वमसी या वाक्यामध्ये महावाक्यामध्ये घटकीभूत जे पद तत् त्वम असी त्यापैकी पहिलं पद तत्, तर त्या तत्पदाच्या अर्थाचं निरूपण करणार आहोत. नंतर त्वम पदाच्या अर्थाचं निरूपण करू, नंतर असी पद सांगू आणि मग अशा रीतीने पदाच्या अर्थाचं निरूपण केलं तर त्या पदाचा अर्थ काय लक्षात येईल आणि पदार्थ लक्षात आले मग वाक्यार्थबोध होईल. वाक्यार्थबोध झाला म्हणजेच फलरूप ज्ञान उत्पन्न होईल अहम ब्रह्मास्मी आणि त्याच्यामुळे मोक्षाची प्राप्ती होईल. लागला अर्थ. मग आता इथून पुढं तत्पदाच्या अर्थाचं निरूपण करायला सुरुवात करत आहेत ग्रंथकार, पण त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.